शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुलै 25पासून देय असलेला 3% महागाई भत्ता शासनाने मंजूर केलेला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. मात्र त्याबाबत मोठ्या गमती समोर आलेल्या आहेत. फेब्रुवारी 26पासून जी काही महागाई भत्त्याची रक्कम आहे वाढीव, ती नियमितपणे पगारामध्ये वेतनामध्ये मिळणार आहे. आणि जुलै ते ऑक्टोबर 25 या 4 महिन्याची थकबाकी जी आहे ती मार्च 26च्या वेतनामध्ये दिली जाणार आहे. परंतु नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 महिन्याची थकबाकीबाबत स्वतंत्र पुन्हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जी काही 7 महिन्याची थकबाकी आहे ती 7 महिन्याची थकबाकी एक रकमी देण्या इतपतसुद्धा शासनाची आर्थिक परिस्थिती सक्षम नाही. आणि आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे शासनाची, हे मोठं बोलकं उदाहरण आहे. ही पोचपावती आहे शासन निर्णयामध्ये जे काही उल्लेख केलेला आहे ती म्हणजे ही पोचपावतीच आहे. मित्रांनो, मला जे सुचलं, वाटलं, पटलं ते मांडलेलं आहे. डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जरूर पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.